स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर ब्लॉगच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी कोणत्या कशाबद्दल ब्लॉग करते ते। तर तेच असणार आहे। आज आमचा बर्थडे आहे। तर तो त्याला 9 वर्ष पूर्ण होतात आहे। आता त्याला 10वं वर्ष लागतंय सध्या। तर तेच असणार आहे ह्या ब्लॉगमध्ये। तर बर्थडेचं प्रिपरेशन वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजे आजचा फुल डे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, काय होतं कसं होतं। असं बरेचसं प्लॅनिंग केलेलं आहे। गेम्स वगैरे ठेवलेले आहेत मुलांसाठी, त्याच्या फ्रेंड्ससाठी वगैरे असं बरंचसं केलेलं आहे प्रिपरेशन, म्हणजे प्लॅनिंग केलेलं आहे। आता बघू कसं काय काय होतं आहे। तर तेच मी तुमच्यासोबत आज फुल डे करणार आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज एक लाईक करत जावा। तर कंटिन्यू करा तुम्ही पुढे ब्लॉग। तर 2 दिवसापूर्वीच माझी नणंद म्हणजे तृप्ती, यथार्थ, ऋदू वगैरे दाजी हे सगळे आलेले आहेत बड्डेसाठी आमच्या। तर अंशला बर्थडे गिफ्ट म्हणून आम्ही दोघांनी मिळून सायकल दिलेली आहे। तर तो छोटासा व्हिडिओ मी याच्या पुढे ॲड करते आहे। नाश्ता वगैरे झालेला आहे सगळा। नाश्ता झालेला आहे, पोहे वगैरे खाल्लेत आणि अंश गेलाय स्कूलला। तर आम्ही बाकीचं साईड बाय साईड आवरून घेते सगळं। आणि इथं मला मदत करतात ते रुपाली ताई, हाय। आणि इकडे तृप्ती बनवतीये चिकनची भाजी। मग आजचं मेनू तेच आहे दुपारचं आमचं आहे, आणि चिकन बिर्याणी आणि चिकन करी। आणि इकडे चपाती भाकरी पण झालेली आहे। तर इकडे चिकनची भाजी बनतीये। बोले ते चपाती लागते। तर आता इथे आम्ही दुपारच्या जेवणासाठी थोडीशी बिर्याणी बनवून घेतोय आणि संध्याकाळी पुन्हा जास्त प्रमाणात बनवायची आहे बिर्याणी। आणि दुपारचा व्हेज मेनू आहे शेपूची भाजी आणि बटाट्याच्या चकल्या बनवल्या होत्या मी। तर इथे आम्ही बालुशाही ही ऑर्डर देऊन बनवून घेतलेली आहे। तर व्हेजवाल्यांसाठी बालुशाही आणि पावभाजी असा मेनू आहे, आणि नॉनव्हेजसाठी चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा असा मेनू आहे। आणि उपवासवाल्यांसाठी चिप्स, बनाना आणि राजगिरा लाडू असं ठेवला आहे। तर इथे आमची बिर्याणी पण बनवून रेडी झालेली आहे। तर आम्ही सगळेजण मिळून जेवण करून घेतो आत्ता, आणि त्याच्यानंतर मला पूर्ण बर्थडेची भरपूर अशी तयारी करायची आहे। तर इथे डेकोरेशन स्टार्ट झालेलं आहे, आणि हे डेकोरेशन पण मी एकदम साधं सिंपल असं सांगितलेलं होतं, जास्त काही मला नको होतं डेकोरेशन। तेव्हापासून बर्थडेची तयारी करतोय आम्ही। आता डेकोरेशन झालेलं आहे, फुलांचं थोडंसं राहिलं ते करून
तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी आत्तू आणि मामा दोघे पण आलेले आहेत माड्यावरून. तर कामातून थोडा असा ब्रेक घेऊन आम्ही थोडासा चहा घेतला, म्हणजे जरा फ्रेश वाटेल. आणि ह्याच्यानंतर आता आम्हाला रेडी व्हायचं आहे. तर इथे पावभाजीचे पाव वगैरे आणून ठेवलेले आहेत. पावभाजी पण आणून ठेवलेली आहे घरी. आणि काही बॉटल्स मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत थंड करण्यासाठी, आणि काही थंड करून बाहेर काढून ठेवलेले आहेत. आणि केक पण आलेला आहे. तर असा आहे केक. आणि पाव वगैरे नंतर मी गरम करून देईल पूर्ण बटर वगैरे लावून बर्थडे झाल्यानंतर ना. बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी. यात काय चिकनचा रस्सा. तर पावभाजी ही आम्ही बाहेरून आणली होती, ऑर्डर दिली होती म्हणजे पावभाजीची. तर ती बाहेरूनच बनवून आणलेली होती आम्ही. बाकी चिकन बिर्याणी वगैरे हे घरी बनवलेलं होतं. तर इथे मी काही गेम्स घेतले मुलांचे. त्यातलाच एक आहे हा पिक्स प्रॉप्स फ्रॉम दी सॉन्ग. असा हा गेम होता. म्हणजे प्रॉप्स ठेवले होते मी आणि सॉन्गमधून ते सिलेक्ट करायचे होते सॉन्ग आल्यानंतर. पण त्याचं काही मी जास्त शूटिंग घेतलेलं नाही, कारण ब्लॉग खूप मोठा झाला असता. त्यामुळे मी थोडंसं शूट घेतलेलं आहे. आणि बरेचसे गेम मी ठरवले होते, पण त्याचे फ्रेंड्सच खूप लेट आले, त्यामुळं बाकीचे गेम्स मला घेताच नाही आले. मग हा एकच गेम मी तेवढा घेतला होता. बर्थडे सेलिब्रेशन करताना जास्त शूट करता नाही आलं मला. मी काही फोटो काढलेले आहेत, म्हणजे काही बरेचसे फोटो काढलेले, तर तेच फोटो मी ॲड करते आहे सोबत.
तर बर्थडे रिटर्न गिफ्ट म्हणून मी हे दिलं होतं. डॉमचे पेन्सिल, इरेझर, स्केल, रबर, शार्पनर वगैरे होतं त्यामध्ये.